हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। शशिकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल। साताऱ्यामध्ये शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये शशिकांत शिंदेंचं शक्ती प्रदर्शन। शिंदेंच्या शिवसेनेचे धैर्यशील माने आणि संजय मंडलिक यांचा अर्ज दाखल करण्यापूर्वी मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये महायुतीचं शक्ती प्रदर्शन। मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली आमदार प्रकाश आवाडे यांची भेट। मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर प्रकाश आवाडे यांची हातकणंगलेमधून माघार। नारंगाने 19 एप्रिलला भाजपाकडून उमेदवारी अर्ज भरणार। रत्नागिरी सिंधुदुर्गमधून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार। सूत्रांची माहिती, किरण सामंत यांनी सुद्धा घेतले अर्ज। नाशिकची जागा आमच्यासाठी प्रतिष्ठेची। मुख्यमंत्री शिंदेंनी सगळ्या जागा सोडायचं मान्य केलंय का? संजय शिरसाट यांचं वक्तव्य। चंदा दो धंदा लो हा खेळ महाराष्ट्रात देखील सुरू। श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या नावाखाली 500 कोटींचा घोटाळा। संजय राऊतांचे श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप। पत्राचा घोटाळ्यामधील आरोपी पत्र लिहितायत। अकलेचे तारे तोडण्याआधी माहिती अधिकारातून माहिती मिळवायला हवी होती। श्रीकांत शिंदेंचं राऊतांना उत्तर। कोण संजय राऊत? दर्जा असलेल्या माणसांबद्दल विचारा, माझा स्तर पाहून तरी प्रश्न विचारा। संजय राऊतांवरील प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचा टोला। राऊतांवर मी बोलणार नाही, राऊतांना आमचे कार्यकर्ते उत्तर देतील। राऊतांच्या आरोपांवर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। आज संध्याकाळी 5:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत प्रसिद्ध होणार। पंतप्रधान मोदी कोणते मुद्दे मांडणार याकडे लक्ष। निवडणूक आयोगाकडून राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरची तपासणी। तामिळनाडूच्या निलगिरीमध्ये निवडणूक आयोगाच्या फ्लाइंग स्क्वॉडच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।